सांगलीच्या 100 फुटी ते 80 फुटी या रोडवर असणाऱ्या या माझ्या उजव्या साईडला सिद्धिविनायकपुरम म्हणून मोठी अपार्टमेंट आहे आणि या ठिकाणच्या रोडचा मी विषय हा प्रसिद्ध केल्यानंतर या भागाचे कर्तव्यदक्ष नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण 2 विषयाबद्दल त्यांना छेडतोय आणि त्यांना विचारतोय. दादा, आपलं नाव? युवराज गायकवाड. दादा, माझा एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे की हा जो रोड चाललेला आहे या रोडची हाईट वाढू नये, आहे त्याच उंचीला व्हावा असं नागरिकांनी माझ्या व्हिडिओ पुढे बोललेले आहेत. आपली प्रतिक्रिया काय? हो भाऊ, काल प्रथमतः बघितला आपला व्हिडिओ काय, आणि त्या माध्यमातून नागरिकांची जी मागणी आहे ती रास्त मागणी आहे. नागरिकांची जी मागणी आहे ती काय अयोग्य नाही आहे. त्यासाठी आम्ही संपूर्ण पाठपुरावा करू, शहर अभियंता जींशी बोलून घेऊ. नागरिकांचं म्हणणं आम्हाला पटलेलं आहे आणि नागरिकांसाठीच आम्ही याची सेवा करायसाठी आम्ही निवडून आलेलो आहे. त्यांना कुठेही आम्ही नाराज करणार नाही. त्या गोष्टीची पाठपुरावा करून घेऊ आम्ही. धन्यवाद. यानंतर दुसऱ्या एक नगरसेवक आहेत, त्यांचे पती आहेत अजय दादा देशमुख. अजय दादा, या ठिकाणी हे जो रोड आहे या रोडच्या खाली ड्रेनेज केलंय 8 ते 10 वर्षापूर्वी, पण त्याला कोणाचं कनेक्शन जोडलेलं नाही. न जोडता आपण रस्ता करूया का? तुमचं मत काय? दादा, पहिल्यांदा मला तुमचे मनपूर्वक आभार मानायचे आहेत की तुमचा त्या व्हिडिओचा एवढा फायदा झाला. कारण ज्यावेळी आम्ही रोड सुरू केला कोणत्याही परिस्थितीत एकदा रोड केला की तो उकरायचा नाही. अगदी बरोबर. मग त्यासाठी आम्ही काय केलं की 2-3 दिवस झाले आम्ही लोकांना प्रत्यक्ष भेटायला लागलो, घर टू घर जाऊन, की बाबा तुम्ही त्या आमचे जे आम्ही हे केलेले ड्रेनेजचे चेंबर केलेत त्याला आपली पाईपलाईन जोडून घ्या. फक्त ती जोडायची नाही, फक्त आणून ठेवा, जेणेकरून ज्यावेळी रस्ता होईल त्यावेळी तो रस्ता खोदावा लागणार नाही. आणि त्यावेळी लोकांचं थोडं होय नाही होणे चालू होतं, पण दादा तुमच्यामुळं लोकांना ते जाणीव झाली की आम्ही जे काय सांगत होतो त्याला तुमच्या व्हिडिओमुळे काय म्हणतात पुष्टी मिळाली आणि त्याचा खूप बेनिफिट झाला की नंतर लोकांचे फोन आले की नाही आपण करूया. म्हणजे लोकांनी ऍक्सेप्ट केलं. येस दादा. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ऍक्सेप्ट केलंय का? होय होय, महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्याही ते लक्षात आल्यावर ते म्हटले नाही हे अगदी योग्य आहे. फक्त त्यांनी विनंती एवढीच केली की नागरिकांनी हे करून ठेवावे, फक्त जोडू नये, कारण ही लाईन चार्ज नाही अजून. ज्यावेळी चार्ज होईल त्यावेळी आपण जोडायला फार वेळ लागणार नाही. फक्त हे पाईपलाईन काढून ठेवूया आणि ज्यावेळी आपली लाईन चार्ज होईल त्यावेळी जोडायचं आणि आपलं काम सुरू होऊन जाईल. तुमचे नेते शेखरजी इनामदार त्यांचाही मला फोन आला होता की सचिन भाऊ, मी त्याच वॉर्डमध्ये राहतोय आणि तुम्ही केलेली मागणी मला योग्य वाटते आणि मी माझ्या नगरसेवकांना तशी सूचना देतो. बोलणं झालं का? येस, शेखर साहेबांचा काल संध्याकाळीच फोन आला होता की सचिन भाऊंचा फोन झालेला आहे आणि त्यांचा मुद्दा रास्त आहे आणि ह्याचा खरोखर सामाजिक दृष्ट्या हा एवढा चांगला मुद्दा आहे की आपल्याच लोकांचे पैसे वाया जाऊ नयेत, यासाठी जे गोष्टी करायला पाहिजेत त्या आपण केल्या पाहिजेत. आणि सचिन भाऊ जे सांगतायत त्याचाच पाठपुरावा करायचा आणि त्या पद्धतीने आपण जाऊया, अशा स्पष्ट सूचना शेखर साहेबांनी आम्हाला दिल्यात.